भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रुक्मिणीबाई शंकरराव गीते यांनी नांदेड शहरात प्रचाराचा धडाका लावला आहे। शहरातील वर्कशॉप, श्रीनगर, आनंदनगर, तरोडा नाका या भागात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीत घेऊन आपण लोकशाही टिकवण्यासाठी व सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असल्याची प्रतिक्रिया रुक्मिणीबाई शंकरराव गीते यांनी दिली आहे। मी सौभाग्य रुक्मिणीबाई शंकरराव गीते भारतीय प्रजा सुराज पक्षाच्या नांदेड लोकसभा मतदारसंघामधून अधिकृत उमेदवार म्हणून आहे। म्हणून माझ्या कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढताय? हे आपलं बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाचे संविधान कृती आहे। ते संविधान बदलणार आहेत असं मला त्या बदलणाऱ्याकरिता हा माझा विरोध आहे की संविधान बदलू नये आणि संविधानाप्रमाणे लोकशाही टिकली पाहिजे आणि लोकशाहीप्रमाणे हा देश चालला पाहिजे। लोकशाही हुकुमशाही नाही आली पाहिजे अशा प्रकारचा आमचा त्या उमेदवार म्हणून उभा राहण्याचा हेतू आहे। दुसरी गोष्ट राहिली की या महागाई आहे, पोराला नोकऱ्या नाहीत, आपल्या शेतीमालाला भाव नाही आणि कंत्राटदारीप्रमाणे नोकरी आहेत, त्या पोराचे लग्न होत नाहीत। आपल्या शेतीमालाला सगळ्या सोयाबीन असेल, कापूस असेल, तुमचा गहू असेल, कडधान्य असेल, या सगळ्या GST लावून अर्ध्याच्या वर त्याला GST आहे। म्हणजे गरिबानं जगणं मुश्किल झालं आहे ह्या सरकारमधून। म्हणून ह्या प्रस्ताविकाच्या माझी विरोधामध्ये हे लढाई आहे की ह्या प्रस्ताविकाच्या मी महिला म्हणून माझा एक अतिशय प्रामाणिकपणाच्या विचारानं मी ह्या लोकसभेला उभा टाकलेली आहे। मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मला एकच विनंती आहे की हे संविधान बदलण्याकरता बदलू नये म्हणून सगळ्यांनी मतदान आपल्या एक पुरुषाच्या विरोधात एक महिला उभा टाकली, त्या महिलेला लोकसभेमध्ये पाठवावं आणि ह्याचा बदलण्याचा हा जे उद्देश आहे ह्याचा बंद करण्यात फक्त एकच महिला आपली बंद करू शकते की हे संविधान बदलणाऱ्या लोकांना माझा विरोध त्या सभागृहामध्ये मांडण्याकरता माझ्या हक्काची सगळ्या हक्काची या मतदाराला हक्काची जाणीव करून देण्याकरता मी पूर्ण 16 तालुके 6 विधानसभा आणि इतके प्रचार माझा धंदावादी प्रचार चालू आहे। मग त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये माझा बायलाज आहे, त्या बायलाची त्याच्यामध्ये मी मांडलेली आहे की आमच्या बॅनर पोस्टरवर सगळ्या ह्याच्यावर आणि 26 येणाऱ्या एप्रिल 26/4/2024 रोजी तर नांदेड जिल्ह्याचे लोकसभेचं मतदान आहे। सर्वांनी माझ्या ऑटो रिक्षा समोरील बटन दाबून रुक्मिणीबाई गीते यांना प्रचंड मताने निवडून द्याल असा माझा सगळ्या मतदारांना, नांदेड मतदारसंघाच्या मतदारांना एक कळकळीची विनंती आहे। द्यालच असा माझा विश्वास आहे।